स्पायडरला काय बोलतो मराठीत आपण? नाही माहिती? बोला सोनवणे, गौरव. जाळे तयार करायचे काम करते. ओके गुड. कदाचित तुम्हाला माहिती नसेल स्पायडर हॅव्हिंग हाऊ मच लेग्स. ओके, तुम्ही स्पायडर पाहिलेला आहे, बट 8 लेग्स आर प्रेझेंट. ओके गुड. क्रस्टेसियन हा शब्द ऐकलेला आहे? क्रस्टेसियन, क्रस्टेसियन शब्द ऐकलेला आहे का? क्रस्टेसिया, गिरासी सरांनी शिकवलंय तुम्हाला क्रस्टेसियन. हा जो काही क्रस्टेसियन आहे, तर क्रस्टेसियन आपण हा पाहिलेला आहे का तुम्ही? आपण त्याला क्रस्टेसिया झिंगा पाहिलेला आहे रे. लॉबस्टर आपण त्यांना बोलतो, लॉबस्टर्स. हो सर. ओके, सो हा जो काही क्रस्टेशिया ग्रुप आहे, तर क्रस्टेशिया ग्रुप मध्ये ते अॅनिमल्स येत असतात. आणि इन्सेक्ट हा जो वर्ड आहे, तर हा वर्ड लॅटिन वर्ड आहे, इन्सेक्टस पासून तयार झालेला आहे. इन्सेक्ट कोणाला बोलतो? इन्सेक्ट कोणाला बोलतो आपण? एक्झाम्पल सांगा एखाद्या अॅनिमलचं. दिस इज द इन्सेक्ट सर, आय नो दॅट. कॉकरोच. यस, गुड गुड गुड. इन्सेक्ट म्हणजे काय? तर एखादा असा प्राणी किंवा मग क्रिएचर की ज्याला 6 लेग्स आहेत. ओके, इन्सेक्ट हॅव्हिंग 6 लेग्स. ओके, अँड हेड इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. सॉरी, बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स: हेड, thorax and abdomen. Okay, then after number of the characters are there. Some having what we can say that wings, and some having have not wings. Okay, example housefly, cockroaches, त्यानंतर मग मॉस्किटोज. ओके, हे सगळ्याच्या सगळे ग्रासहॉपर्स, हे सगळ्याच्या सगळे इन्सेक्ट आहेत हॅव्हिंग 6 लेग्स. ज्यांना ज्यांना 6 पाय असतात ते इन्सेक्ट्स या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आले. आता हे जे काही इन्सेक्ट आहेत, तर हे इन्सेक्ट सुद्धा सेपरेट करायचं काम या लॅमार्कने केलेलं होतं. स्पायडर आणि क्रस्टेसियन त्याच्यासोबत इन्सेक्ट हे एकत्र होते, आणि एकत्र असल्या कारणामुळे इन्सेक्ट पासून यांना सेपरेट करण्यात आलं. तर स्पायडर आणि क्रस्टेसिया हा जो काही ग्रुप होता, तर हा अॅरेक्निडा आणि क्रस्टेसिया हे 2 ग्रुप सेपरेट केले हेक्झॅपोडामध्ये. त्यानंतर काही जे काही व्हर्टिब्रेट्स आहेत, तर त्या व्हर्टिब्रेट्सचं सुद्धा क्लासिफिकेशन ह्या लॅमार्कने केलं. लॅमार्कने एक बुक पब्लिश केलं, तर त्या बुकचं नाव होतं फिलॉसॉफिक झुलॉजी. हे 1809 मध्ये पब्लिश झालं, आणि ह्या पुस्तकात त्याने इव्होल्युशनरी आयडियाज त्याने त्या मांडलेल्या आहेत. फिलॉसॉफिक झुलॉजिक हे पुस्तक. आता ह्याची हा जो काही पॉइंट आहे, पॉइंट नंबर 5. ओके, या पॉइंट नंबर 5 मधनं 2 प्रश्न तयार होतात ऑब्जेक्टिव्ह टाईप. एक असणार आहे की लॅमार्कने कोणतं बुक पब्लिश केलं, त्याच्यात तुम्हाला फिलॉसॉफिक झुलॉजिक लिहावं लागेल. आणि फिलॉसॉफिक झुलॉजिक हे जे काही बुक आहे, लॅमार्कने कोणत्या वर्षी पब्लिश केलं. ओके, हा एक प्रश्न तयार होऊ शकतो. त्यानंतर फिलॉसॉफिक ऑफ झुलॉजिक हे जे काही लॅमार्कचे जे काही बुक आहे, याच्यामध्ये त्याने कोणते आयडियाज मांडलेले आहेत. ओके, असे 3 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. एक प्रश्न तर विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सो यू हॅव टू राईट डाऊन दिस पॉइंट. मी नोट्स मध्ये देणार आहे ते, परंतु हे जे काय हे जर लिहून घेतले इट इज बेटर. लॅमार्क, आता लॅमार्किझम जे आहे, तर लॅमार्किझम काय आहे ते बघूया. तर जी काही थेरी लॅमार्कने मांडली तिला लॅमार्किझम असं म्हटलं गेलेलं आहे. ज्या थेरीला आपण इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स थेरी असं आपण म्हणतो. ओके, तर तिला दुसरं नाव दिलेलं आहे ऑर्गॅनिक इव्होल्युशन थेरी. लक्षात ठेवायचे, लॅमार्कच्या जी काही थेरी आहे, तर ती थेरीला 2 नावं आहेत. एक आहे ऑर्गॅनिक इव्होल्युशन थेरी, आणि दुसरी आहे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर थेरी. बोथ आर सेम. ओके, अँड धिस थेरी वॉज प्रपोज बाय लॅमार्किझम. आता काही जे काही फीचर्स आहेत, तर ते सायलेंट फीचर्स या लॅमार्किझम थेरीचे होते. पहिलं जो काही फीचर होता, तर तो फीचर होता की सिंपल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म फ्रॉम द कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन फर्स्ट अँड सेकंड स्लाइड ऑलरेडी, की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते सिंपल पासून simple living organisms are formed from the complex living organism. Okay, I think this is the wrong word. Okay, हे चुकीचे आहे.
तर सिंपल जे काय आहे तर सिंपल पासून कॉम्प्लेक्स हे तयार झालेले आहेत. ओके, हे चुकीचं लिहिलं गेलेलं आहे माझ्या. त्यानंतर द एन्व्हायरमेंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट इफ इट चेंजेस. आता जे काय एन्व्हायरमेंट आहे तर हे एन्व्हायरमेंट एकसारखं राहत नाही, त्याच्यामुळे काय होणार आहे, बदल होत जातो. एन्व्हायरमेंट मध्ये बदल होत जातो आणि त्याच्यामुळे चेंजेस त्या ठिकाणी त्या स्पेसिस मध्ये पाहाव्यास मिळत असतात, असं लॅमार्किझमचे फीचर सांगत. द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट इन्फ्लुएन्स द प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, मी सांगितलं की त्या ॲनिमल्स मध्ये किंवा मग जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जर टेम्परेचर जर एन्व्हायरमेंट चेंज झालं तर प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये चेंजेस आपोआपच घडून येतात. द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड न्यू नीड्स फॉर द ऑर्गॅनिझम. ज्यावेळेस चेंजेस होत असतात, समजा एखादं आपल्याला आहेत एक्झाम्पल आहेत त्या ठिकाणी 3-4 जे काही आहेत फीचर्स, त्याच्यामधनं आपण ज्यावेळेस बघू की हे सगळेच्या सगळे पॉईंट त्याने कव्हर केलेले आहेत त्या मार्कने, की ज्या वेळेस चेंजेस एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस घडून येत असतात तर जो काही अॅनिमल असेल तर त्याच्यामध्ये इंटरनली आणि एक्सटर्नली सुद्धा चेंजेस घडून येतात. त्याने जिराफचे एक एक्झाम्पल दिलेलं आहे मार्कने, की ज्यावेळेस भरपूर असं ग्रास होतं आणि ग्रास असल्या कारणामुळे त्या ठिकाणी जे काही जिराफ होते तर जिराफची जी काही नेक होती तर ती लहान होती, कारण की ग्रास पर्यंत ते सहज जमिनीवरती सहज ते त्यांच्या जो काही हेड आहे तर ते पोहोचू शकत, ते काय तोंड आहे तर ते त्या ठिकाणी पोहोचू शकत होतं. परंतु काही कारणास्तव हळूहळू चेंजेस झाले, एन्व्हायरमेंट मध्ये बदल झाला, ते जे काही ग्रास आहे तर ते ग्रास संपायला लागलं. मग ते झुडपांपर्यंत जे काही झुडपं होते तर त्या झुडपांवरती ते मान त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न किंवा मग तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागला. मग असं करत करत जी काही स्पेस होती, स्पेसिसची जी काही मान होती, म्हणजे जे काही नेकचा जो काही पोर्शन होता तर तो पोर्शन थोडासा वाढला. परंतु काही कारणास्तव परत ते जे काही झुडपं होती ती नष्ट झाली आणि जे काही झुडपांचे रूपांतर झाडांमध्ये झालं आणि जिराफची मान अशी त्या ठिकाणी ते झाडं खाण्यासाठी, झाडांचे जे काही लिव्ज होते तर ते लिव्ज पर्यंत त्यांची मान पोचायला पाहिजे म्हणून तो ओढत होता. आणि ओढत असताना ती जी काही मान होती तर ती कंटिन्यू ओढली जात असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि लांब मान झाली आणि नवीन एक मोठा जिराफ त्या ठिकाणी तयार झाला. दिस इज द थिंकिंग ऑफ द लॅमार्क. म्हणजे हे जे काय आहे, द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड न्यू नीड फॉर द ऑर्गॅनिझम. नवीन जर चेंजेस झाले तर न्यू नीड त्या ठिकाणी तयार होत असतात आणि इन रिस्पॉन्स टू द न्यू नीड ऑर्गॅनिझम डेव्हलप न्यू स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होत असतं, न्यू नीड जर असतात. व्हेरिएशन इन ऑर्गॅनिझम्स अराइज थ्रू द इफेक्ट ऑफ यूज अँड डिसयूज. आता व्हेरिएशन्स जे काय आहे तर ते व्हेरिएशन टेक प्लेस होत असतं इन ऑर्गॅनिझम्स मध्ये. एक्झाम्पल, आपल्या बॉडीमध्ये काही ऑर्गन्स आहेत ज्यांचा काही वापरच होत नाही. एक्झाम्पल, आपले जे काही डोळे आहेत तर डोळ्यांच्या साईडला जे काही निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आहे, ओके, डोळ्यांच्या साईडला जिथून आपले अश्रू बाहेर येतात, नाकांच्या ठिकाणी अटॅच असलेले जे काही आतील जे काही बाजू आहेत जिथून मसल बाहेर आलेले आहेत ना, निक्टिटेटिंग मेम्ब्रेन, जी आपले जे काही डोळे आहेत तर डोळ्यांना जिथून अश्रू निघतात आपले तर साईडला एक मसलचा पार्ट बाहेर आलेला आहे. तर जो काय पार्ट आहे तर त्याला निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असं म्हणतात. अगोदरच्या काळामध्ये आपले डोळे जे काय होते तर त्या डोळ्यांना निक्टिटेटिंग मेम्ब्रेन होती असं त्या ठिकाणी दर्शवतं. आता जे काही निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आहे तर हे आयलिड आल्या असल्या कारणामुळे आयलिड डेव्हलप झाले आणि आयलिड डेव्हलप झाल्या असल्या कारणामुळे निक्टिटेटिंग मेम्ब्रेनची आवश्यकताच नाही. आता ती निक्टिटेटिंग मेम्ब्रेन बर्ड्स मध्ये पाहाव्यास मिळत असे, जे काय हेन असेल किंवा मग क्रॉ असेल, जे काय स्पॅरो असेल, जे काय पिजन आहे, तर ह्या जे काही पक्षी आहेत तर ते एव्ज मध्ये आपल्याला ती निक्टिटेटिंग मेम्ब्रेन वेल डेव्हलप्ड दिसते. तशीच आपली सुद्धा होती, परंतु जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली किंवा जसं इव्होल्युशन घडत गेलं, नवीन स्पेसिस तयार होत गेले तर नवीन ऑर्गन आले आणि बाकीचे जे काही जुने ऑर्गन्स आहेत ते काय झाले, ते अलिप्त होत गेले, ते डिसयूज होत गेले. दुसरं एक ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये ज्याला आपण अपेंडिक्स बोलतो, व्हर्मीफॉर्म अपेंडिक्स, जो डायजेस्टिव्ह सिस्टमचा पार्ट आहे. तर हा जो काही व्हर्मीफॉर्म अपेंडिक्स आहे तर ह्याचं जे काही फंक्शन होतं तर ते फंक्शन होतं टू डायजेस्ट द स्टार्च मटेरियल. आता आपण जो काही अगोदरचे जे काही आपले पूर्वज होते, जे अँसिस्टर होते, तर ते जे काही फळं असतील किंवा मग जे काही पालेभाज्या आहेत तर ते उकळून नाही खायचे. ओके, ते बॉईल करून खायचे नाही. त्याच्यामुळे काय व्हायचं की जे काय फूड घ्यायचे तर ते त्याचे जे काही फूड आहे तर ते ऍज इट इज घेऊन टाकायचे, पालेभाज्या असतील किंवा मग फळ असतील, तर ते खाल्ल्यानंतर त्यांचे जे काही लेअर होते तर त्या लेअर मध्ये आपल्याला काय मिळत असतं पाहाव्यास तर स्टार्च असतं. बरोबर, जे काही ग्रीन लिफी जे काही व्हेजिटेबल असतं त्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. मग ते स्टार्च डायजेस्ट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक स्पेशल ऑर्गन होता ज्याला व्हर्मीफॉर्म अपेंडिक्स असं म्हणतो. हे व्हर्मीफॉर्म अपेंडिक्सचं फंक्शन होतं की टू डायजेस्ट द स्टार्च मटेरियल. आताच्या काळामध्ये आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट शिजवून खातो, बरोबर आहे की नाही. शिजवून खात असल्या कारणामुळे स्टार्च तिथं डायजेस्ट होऊन जातं.
स्टार्च डायजेस्ट होत असल्या कारणामुळे आपल्या बॉडीमध्ये जो काही ऑर्गन आहे ज्याला आपण वर्मीफॉर्म अपेंडिक्स बोलतो, तर हा वर्मीफॉर्म अपेंडिक्स निकामी झाला असल्या कारणामुळे तो प्रेझेंट आहे, परंतु तो फंक्शन करत नाही. स्टार्च मटेरियलच बॉडीमध्ये जात, कधी कधी त्रास देत असतो आणि त्याला बाहेर काढावं लागत असतं ऑपरेशन. हा वर्मीफॉर्म अपेंडिक्स झाला. मग जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही आहेत, तर नवीन जर नीड आली, त्याला वाटलं की त्या स्पेसिसला वाटलं की नाही मला ह्याची गरज आहे, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करत असतो, मॉडिफिकेशन, आपोआप नवीन स्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होतं. ज्याच्या युज होत नाही ते जे काय आहे तर ते डिसयूज म्हणून त्या ठिकाणी राहत असतं. असे अनेक असे ऑर्गन्स आहेत जे आपल्या आणखी एक ऑर्गन आहे ज्याला आपण कॉकिक्स बोन बोलतो. आपल्याला माहिती आहे की आपले जे काही अँसेस्टर आहेत तर ते मंकीज आहेत म्हणून. आता मंकीज जे काय तर त्यांना टेल असते, परंतु ह्युमनची जी काही डेव्हलपमेंट आहे, जे काही इव्होल्युशन आहे, तर ते मंकीज पासून झालं. त्याचं जे काही प्रूफ आहे तर ते असं आहे की पाठीच्या जो काही कणा आहे तर पाठीच्या कणाच्या शेवटचे जे काही बोन आहे ज्याला कॉकिक्स बोन असं म्हणतो, तर हे जे काही कॉकिक्स बोन आहे तर तिथून जे काही टेल आहे ती अराईज झालेली होती, म्हणून ते कॉकिक्स बोन आपल्यामध्ये प्रेझेंट आहे. याचा अर्थ असा आहे की कॉकिक्स बोन आहे आणि कॉकिक्स बोन असल्या कारणामुळे त्या ठिकाणी टेल जी काय होती तर ती टेल त्यावेळेस होती आपल्या अँसेस्टर मध्ये, परंतु आता तिचं काम हळूहळू संपलं. तिचं काम तिचा जो काही यूज आहे तर तो यूज झाला नाही, त्याच्यामुळे जी काही टेल आहे त्या ठिकाणी कोणती निघाली, परंतु कॉकिक्स बोन ऍज इट इज राहून गेला. ओके, हे लॅमार्किझमची थेअरी म्हणते. त्यानंतर द कंटिन्युअस यूज मेक्स अ स्ट्रक्चर ग्रेटली डेव्हलप अँड डिसयूज मेक द स्ट्रक्चर ऍट्रोफाईड. मी तुम्हाला सांगितलं की जे स्ट्रक्चर कामाचं राहत नाही तर ते ऍट्रोफाईड होऊन जातं, आणि जे स्ट्रक्चर ज्याची आवश्यकता आहे ते स्ट्रक्चर डेव्हलप होऊन जातं. जसे जिराफची मान ही लांब होऊन गेली. ओके, हे नवीन स्ट्रक्चर त्या ठिकाणी आलं. The new structure developed by organism is in response to the environment are called acquired character. आता जी काही जिराफची जी काही नेक आहे तर ती नेक त्या ठिकाणी आली. दिस इज कॉल्ड एज द acquired character. The acquired characters are transmitted generation after generation and by this way a new species is produced. की ही जी काही नेक होती तर ही नेक सहज आली नाही, लगेचच आली नाही, तर तिला जनरेशन टू जनरेशन बरेच असे जनरेशन गेले आणि त्यानंतर ती जे काही जिराफ आहे त्या जिराफ मध्ये मॉडिफिकेशन झालं, हे जे काही ऍक्वायर्ड कॅरेक्टर आहे ते डेव्हलप झालंय आणि नवीन स्पेसिस त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत असते, जिचं जे काही नेक आहे तर ते लांब आहे. आता हे जे काही प्रिन्सिपल्स आहेत लॅमार्किझमचे, तर टोटल 4 प्रिन्सिपल्स आहेत. ह्या 4 प्रिन्सिपल्स मध्ये आपण पाहणार आहोत की इंटरनल अर्ग ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे आंतरिक जे काही इच्छा असते, इच्छाशक्ती, तर त्याच्यामुळे सुद्धा नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप होत असतो. इव्होल्युशन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन जाते किंवा इव्होल्युशन होत असतं. एन्व्हायरमेंटल अँड न्यू नीड्स. आता एन्व्हायरमेंट जे काय आहे तर एन्व्हायरमेंट मध्ये काही चेंजेस झाले तरी न्यू स्पेसिस त्या ठिकाणी उदयास येत असते. त्यानंतर नवीन ज्यावेळेस नीड्स पासत असतात त्यावेळेस सुद्धा नवीन स्पेसिस जनरेट होत असते. यूज अँड डिसयूज थेअरी. मी तुम्हाला यूज अँड डिसयूज थेअरी काय असते हे थर्ड जे काही प्रिन्सिपल आहे त्याच्यात सांगणार आहे. अँड इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. जे काय आईवडिलांकडून जे काय येणारे कॅरेक्टर्स असतात तर ते कॅरेक्टर्स हळूहळू काय होत असतात, अलिप्त होत जातात आणि नवीन कॅरेक्टर त्या ठिकाणी डेव्हलप होतं. दॅट इज कॉल्ड एज द इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. हे 4 प्रिन्सिपल आहेत अँड वी विल सी all these principles on next lecture. If you have any problem, kindly switch on your videos right now. Switch on करा तुमचे videos, please. Kindly switch on your videos. व्हिडिओ ऑन करा तुम्ही. हॅलो, आवाज येतोय का? सो प्लीज काइंडली स्विच ऑन युअर व्हिडिओज प्लीज. नवीन कोण कोण जॉईन झालं मला दाखवा बरं, तुमचा चेहरा दाखवा. ओके, काय प्रॉब्लेम येत होता तुम्हाला? सर लिंक ओपन नाही होत होती. लिंक ओपन होत नव्हती. तुम्ही कोणती लिंक यूज करत होते? तीच सर जी तुम्ही टाकली होती. नवीन टाकली ना तिला पण ओपन करून पाहिलं, म्हणजे 1:30 वाजेपासून कंटिन्यू ओपन करतोय सर, बट ओपनच नाही व्हायची ती. मग आता नवीन मग दुसरा मोबाईल यूज केला का? नाही, फोन स्विच ऑफ करून परत ऑन केला, जॉईन झाली.
हा okay. पण तू आधी जॉईन झाली होती ना ग सुरुवातीला 5 हो तास सर, करत होती ना त्यावेळेस हा काल झाली होती सर, आज नाही. नाही आज पण जॉईन झाली होती ना वाटतं सुरुवातीला. नाही सर, तुझं ओपनच नाव झाली पाहिलं नाही होतं सर पण मी. माझी लिंक. आता शेवटी ओपन ओके झाली. ओके 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 जर असा काही प्रॉब्लेम आला तर लगेचच मोबाईल स्विच ऑफ करायचा, रिस्टार्ट करायचा. कारण आपण व्हॉट्सअप वगैरे जे असतं ते पाहत असतो किंवा मग लोड घेतो मोबाईल. आताच्या कंडिशन मध्ये हेवी रेंज आलेले, म्हणजे हेवी रेंज म्हणजे काय की सगळीकडे मोबाईलचा युज होतोय, त्याच्यामुळं जे काही नेटवर्क आहे तर नेटवर्क लोड घेतो. त्याच्यामुळे आपला जो काही हँडसेट असेल तर त्याला स्विच ऑफ रिस्टार्ट करूनच जॉईन व्हायचे लेक्चरला, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके. हो. आणखी काही प्रॉब्लेम? बोला. समजलेलं आहे तुम्हाला आजचं लेक्चर? काल थोडंसं डिफिकल्ट होतं ना? नाही सर, एवढं नव्हतं ना? ओके. आजचं लेक्चर समजलेलं आहे तुम्हाला. बघा, हे जे काही ऍक्वायर्ड इम्युनिटी जे आहे आपलं, जे काही इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स आहे, याच्यावरनं प्रश्न हमखास विचारला जातो. लॅमार्क वॉज व्हेरी ग्रेट पर्सनॅलिटी, आणि त्याने ते प्रूफही करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं प्रश्न हमखास असतात ह्या लॅमार्किझमवर. आता आपण जे काही 4 प्रिन्सिपल्स आहेत, ज्यावेळेस आपण उद्या पाहू, तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाते. मी तुम्हाला जे काही आहेत क्वेश्चन्स, तर ते क्वेश्चन देणारच आहे. 2 तरी कमीत कमी 2 तरी आपण टेस्ट ठेवू. जे गुगल फॉर्मची टेस्ट आहे. एक म्युझिकल, माझ्याने जर जमलं, समजा वेळ जर असेल तर आपण म्युझिकल क्विज ठेवू ऑनलाईन झूम वरतीच. तुम्ही त्या ठिकाणी येऊन उत्तर द्यायची आहेत. तुम्हाला म्युझिक त्या ठिकाणी ऐकू येईल, आणि त्यानंतर तुम्ही टेस्ट द्यायची आहे म्युझिकल. जसं एखादी क्विज असते बघा, याच्यामध्ये टीव्ही मध्ये तुम्ही कार्यक्रम बघता, सारेगमपा वगैरे बघता, त्यावेळेस ते ज्याच्या बजर आधी दाबला जातो तर तो फर्स्ट असतो. ओके, लाईक दिस. ओके. तर आणि त्यानंतर तुमचा नंबर पण दिसतो की तुम्ही कितव्या नंबरवर आहात. तर तुम्हाला जो स्टुडंट लवकर उत्तर देईल तर तो फर्स्ट नंबरवर येतो. जो स्टुडंट लेट, 1 मिली सेकंड महत्वाचे असतो त्याच्यासाठी. तर ती क्विज आपण ठेवू इव्होल्युशनची, कमीत कमी 10-12 मार्क्स तरी ठेवू आपण. ओके. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, म्युझिकल क्विज. आणि जो पहिला येईल तर लगेच आपण दुसरी क्विज ठेवू. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, तुमची प्रॅक्टिस होईल, आणि जी काही समय सूचकता आहे ती तुम्हाला कळेल की 5 मिनिट बाकी आहेत का, 2 मिनिट बाकी आहेत, 2 मिनिटात मला कसे सोडवायला पाहिजे, किती फास्ट सोडवायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की माझा किती अभ्यास बाकी आहे. गुगल फॉर्मचं एक असतं, तुम्हाला पूर्ण लिंक सोडली जाते, आणि त्यानंतर मग तुम्ही काय करता, हळूहळू चला जाऊ, त्यानंतर सोडू. याच्यातच राहणार आहे. तुम्हाला मिनिट दिले जातील, 5 मिनिट किंवा 10 मिनिट. 10 मिनिटात तुम्हाला 10 प्रश्न सोडवायचे आहेत. जो फर्स्ट येईल तो फर्स्ट, त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार तर डिस्प्ले तुम्हाला होईल की कोण फर्स्ट वर आहे आणि कोण सेकंड वर आहे. आणि म्युझिक एका साईडला वाजेल, आणि ज्याच्या पहिला नंबर येईल त्याला वेलकम केलं जात असतं. ओके. टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे. ओके. तर आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करू झूम मध्ये. ओके. तर आपण इथं थांबूया. काही प्रश्न असतील तर आज तुम्ही रिगार्डिंग दिस लेक्चर. सो कॅन वी स्टॉप अवर व्हिडिओज? म्हणजे जे काही मीटिंग आहे ती लिव्ह करायची का आपण? बोलिए जल्दी. कॅन वी स्टॉप? यस सर, नो प्रॉब्लेम. ओके. थँक्स टू जॉईन. ओके. आणि आता आपण गुरुवारच्या दिवशी भेटूया. गुरुवारच्या दिवशी आपला सेम टाइम असणार आहे, जी लिंक मध्ये दिलेले आहे तोच टाइम असणार आहे. ते लिंक सांभाळून ठेवा, मी परत पाठवणारच आहे 1 डे बिफोर. ओके. हॅव अ नाईस डे. थँक्यू.